मित्रांनो, समीकरणे म्हणजे होते क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि विदाउट फॉर्म्युल्याने जर का तुम्हाला समीकरण शिकायचे असेल तर तुम्हाला फॅक्टर काढावे लागते. मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतो. तो फॉर्म्युला असा आहे -b प्लस मायनस अंडर रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय टॉइस a. हा झाला त्याचा फॉर्म्युला. मात्र हा फॉर्म्युला जर आपल्याला कट करायचा असेल तर फॅक्टर शिवाय पर्याय नाही आहे. आपण क्वेश्चन घेतलेला आहे हा x स्क्वेअर प्लस 12x प्लस 35 इज इक्वल टू 0 फर्स्ट इक्वेशन, y स्क्वेअर मायनस 12y प्लस 32 इज इक्वल टू 0 सेकंड इक्वेशन. आता काय करायचं की हा जो 35 आहे आणि हा इथे एक असतो आणि इथे सुद्धा एक असतो, म्हणून 35 1 जा 35 म्हणजे या ठिकाणी आपण 35 घेतले देन असा गोल केला. त्याच्यानंतर इथं 32 घ्यायचे 32 घेतले आणि या ठिकाणी गोल केला. एक गोष्ट लक्षात ठेवा की प्लस प्लस जर का समजा इक्वेशन मध्ये असेल तर 100% त्याचा रूट हे मायनस मायनस मध्ये येते. रूट काय येते? मायनस मायनस मध्ये येते मित्र. आणि जर मायनस प्लस मध्ये जर का असेल तर त्याचं रूट येते प्लस प्लस. लक्षात घ्या, प्लस प्लस असेल तर रूट मायनस मायनस आणि मायनस प्लस असेल तर रूट प्लस प्लस येते. हे गोष्ट लक्षात घेऊनच आपल्याला फॅक्टर पाळायचे. आता या ठिकाणी जर बघितलं तर हे मिडलचे 12 या ठिकाणी टाकू आपण आणि हे -12 या ठिकाणी टाकू. आता असे फॅक्टर पाळायचे की बेरीज 12 झाली पाहिजे आणि गुणाकार 35 झाला पाहिजे. मग आपण काढणार आहोत 7 5 35. याचा गुणाकार जर केला तर 35 झाला आणि बेरीज जर केली तर 12 झाली. या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी 8 चूक 32 आपण घेऊ शकतो. गुणाकार 32 आणि बेरीज झाली 12 म्हणजे हे फॅक्टर बरोबर झाले. आता डायरेक्ट तुलनेसाठीच घेऊ आपण. काय होतं की तुम्हाला काय सांगितलं की हे फॅक्टर काही असो त्याचं जे रूट आहे प्लस प्लसचं मायनस मायनस होते, म्हणजे x बरोबर काय झाला तर इथं -7 झाला आणि x1 बरोबर काय झाला तर दुसरं जे आहे तर -5 झालं. हे एवढं तुम्हाला माहित झालं. दुसरं y साठी जर या ठिकाणी y साठी जर गेलो आणि तुम्हाला माहितच आहे मायनस प्लसचं डायरेक्ट जर रूट काढायचं असलं तर प्लस प्लस मध्ये होते, म्हणजे हे 8 घेतले आणि y1 बरोबर या ठिकाणी 4 घेतले. आता काय करायचं, या दोहोंचं कंपॅरिझन करू x y चं तर 7 हा आपल्याला लहान दिसतो झालं. त्याच्यानंतर या 7चं पुन्हा याच्यासोबत कंपॅरिझन जर केलं तर तो मायनस असल्या कारणाने पुन्हा तो लहानच झाला. आता याचं जर केलं याच्यासोबत कंपॅरिझन तरी तो लहानच येतो आणि याचं याच्यासोबत कंपॅरिझन केलं तर लहानच येतो, कारण निगेटिव्ह ही जी संख्या आहे तर ती लहान असते. म्हणून प्रॉपर आन्सर येते आपल्याला x इज लेस दॅन y. कुठे जुळते तर या ठिकाणी जुळते. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया, हे राईटच आहे. दॅट्स इट कम्प्लीट.